नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पेंढरी येथे रानगव्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात एका महिला शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. पेंढरी येथील रहिवासी रेश्मा विकेश धुर्वे आणि निशा इवनाती या दोघी सेवानिवृत्त मंडल अधिकारी कल्लू कनोजे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी 1:30च्या सुमारास काम करत असताना अचानक समोरून आलेल्या रानगव्याने रेश्मा यांच्यावर जोरदार हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की रेश्मा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी धावलेली 16 वर्षीय निशा इवनाती ही देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत. मृत रेश्मा यांच्या पश्चात 4 वर्षांची मुलगी आणि 1.5 वर्षांचा मुलगा असा परिवार असून या घटनेमुळे चिमुकल्यांचे मायेचे छत्र हरपले आहे. दरम्यान शेतमालकाने कोणतीही आर्थिक मदत केली नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी खापा वनपरिक्षेत्र कार्यालयाला घेराव घातला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खापा आरएफओ विजय गंगावणे यांनी पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांचे अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी या परिसरात जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतांना तारांचे कुंपण करण्याची मागणी केली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्या गळमीजवळ असलेले पेंढरी या गावात 2 ते 3 दिवसात शेतात काम करत असताना एका महिलेवर जंगली जनावर म्हणजे त्याला आपण म्हणतो जंगली म्हैस रेडा त्यांनी हल्ला केला. तर जागीच एवढं मार मारला की ती महिला जागी मरण पावली. एक महिला अशी झाली की ती कोमामध्ये आहे आणि नागपूरला ॲडमिट आहे. तर जी महिला गेली आहे, ज्या महिलेचं निधन झालं आहे ते पाहू शकता. हा छोटंसं बाळ आहे, केवलानाचं बाळ आहे. हे छोटीशी तिची मुलगी आहे, छोटंसं बाळ आणि ते त्यांचे पती आहे. पाहू शकता या मुलीचं पतीचं छत्रछायाच उडून गेलेल्यासारखं झालं आहे. शासनाने तात्काळ यांना नुकसान भरपाई द्यावी व तसेच बिचाऱ्यांना जी छाया झाली त्यांचा हे द्यावं. तर आपल्याला काय कशी घटना घडली ती जाणून घ्या. तुमचं नाव काय? माझं नाव ऋषी रामेश्वर टिकाम आहे. मी राहणार पेंढरी. जसं मी रामेश्वरला होतो त्यावेळी जसं माहीत पडलं तसं मला फोन आला की ताईला हल्ल्याने मारलं म्हणे. तर मी विचार केला की मारलं असं नाही. मी त्या व्यक्तीला शिवाय द्यायला लागलो. माझंच मित्र होतं त्याला की असं नाही होऊ शकत. म्हणून मी माझ्या परत भावाला फोन केला, असं काय झालं म्हणून, पेंढरीमध्ये काही घटना झाली का. तर सांगायला लागलं की नाही ताई आपली कापूस वेचत येत होती. तर कापूस वेचता असता आता घरी जायच्या टायमामध्ये 2च्या अशा टाईमला जसे रिटर्न गट्टा घेऊन येत होती त्यावेळेस वापस यायच्या वेळेस त्या हल्ल्या होता जंगलीवाला त्याने हमला केला म्हणून आणि जागेवर ठार मारलं. तर मी म्हटलं असं नाही होऊ शकत. तर मी तिथून तसंच गाडी पकडली, आपली बाईक उचलली आणि सरळ आलो. जसं आलो पाहत होता ताई म्हणजे पडून होती. म्हणजे खूप वेगळ्या अवस्थेमध्ये हात पाय पूर्ण ब्लड लागलेलं होतं त्या बघितलं. पण याच्यामध्ये एक आहे की जी शेती आहे कमी जे आहे त्यांची पण कसा 1 महिन्यापासून तो हल्ला जो होता जंगली रानाला तो तिथे घुमत होता. त्यांना माहीत असून सुद्धा यांनी काय केलं त्याची लापरवाही होती. कारण यांना माहीत असून आपल्या ह्या बाया कामाला ना लावता सांगायला पाहिजे होतं. तिथं अगोदर फॉरेस्ट जे गार्ड होते त्यांना सांगायला पाहिजे होतं की नाही की इथे आले आहे यांची पूर्ण जानकारी द्यायला पाहिजे, तिथून हकलायला पाहिजे, त्याला जंगलात खेळायला पाहिजे. त्याच्यानंतर रान हल्ले किती आहे तरी 4 काहीतरी होते. गावकऱ्यांना वगैरे दिसले कधी? हो, गावकऱ्यांना दिसले. तिथे आमच्या इकडले 2 लोक होते त्यावेळी जे शेतीमध्ये काम करत त्यावेळी 2 जण होते. अशीच घटना बाजूच्या त्याच्याच घराच्या बाजूला घडलेली आहे. ती व्यक्ती तसंच मरण पावली. हो, त्यांना तसंच मारलं होतं. त्यांचं नाव होतं आपलं देवचंदजी उईके. त्यांना तसंच मारलं. ते बकऱ्या चारत होते. अच्छा. बस आपलं इथे जंगलामध्ये इकडे काटणच होतं नदीच्या तिथे बकऱ्या चारत होते. बस बकऱ्या चारता तो आला आणि म्हणजे मारलं त्यांना. तर ते जागेवर ठार मारलं. म्हणजे हो ते काही दिवस राहिले ते त्यांच्या पाचोट्या वगैरे तुटून होत्या. त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटलला ठेवलं काहीतरी दिवस 1 का 2 हफ्त्यानं. त्याच्यानंतर ते मरण पावलं. रेश्माजी ज्या होत्या त्या किती वयाच्या होत्या? त्यांना मुलं वय किती होती? त्यांची वय 27 वर्ष होती. त्यांची मुलगी आहे 3 वर्षाची आहे. मुलगा तो 1.5 वर्षाचा आहे. तो
आणि तसं तो दूध पेत तसं छोटासाच आहे, जास्त नाही, त्याला काही समज नाही, त्याला थोडी समज आहे, पण असं म्हणजे कोणासोबत नाही होत. त्यासाठी आम्ही आवाज उठवला की फॉरेस्टकडून की नाही, तुम्ही असं तुमच्याकडून हे पुन्हा गलती नाही झाली पाहिजे, कारण ही जी गलत्या केल्या आहे भरपूर जास्त प्रमाणात झाली. म्हणजे तिथे हर सिस्टम जी पण आहे सगळ्या गलत्या झाल्या, असं नाही म्हणत. त्यांची लापरवाही भरपूर होत आहे. त्यासाठी मग त्यांना बोलवलं आम्ही, म्हटलं की तुम्ही इथे या, आम्हाला हे साहेब नाही तेच वरचे अधिकारी बोलवा, कारण कसं आहे तुमची लापरवाही भरपूर प्रमाणात झाली. आणि ते कसं रस्त्यावरती 2 तासापासून तिथे पडून होतो, कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. आणि त्यांना विचारत होते का म्हणत होते नाही इथे आहो तिथे आहो. मी विचारलं कुठं आहो म्हणून. इथे आल्याच्या नंतर आम्ही सर्व मग एकत्र झालो सगळे. आणि कसं सगळ्या लोकांचं तर मन खवडून गेलं, कारण असं आता एका व्यक्तीच आपल्या घरच्यासोबत झालं, असं समजा आणखी दुसऱ्यांसोबत नाही हो याच्यानंतर. त्यासाठी आम्ही आवाज उठवला, म्हटलं की नाही असं नाही झालं पाहिजे. त्यांना बोलावलं, मग तिथे पोलीस वगैरे कर्मचारी वगैरे आले, सर्व खात्याचे ते आले. आणि त्याच्यानंतर आम्ही ते ठेवलं. असं भरपूर प्रमाणाने हे झालं. ते म्हणत होती नाही, मग त्यांना आम्ही जे काही आमच्या मागण्या होत्या जसं त्या पूर्ण करायला लावल्या. आणि ते काही तिथेच होती. असं यांनी कसं आहे जे जानवर जंगलामधले येऊन राहिले इकडे शेतीकडे, तर जसं माहीत होतं बरोबर फॉरेस्टवाल्यांनी काय करावं की इथं यावं शेतीमध्ये बघावं की डर आहे की नाही. जेव्हा आम्ही आता सांगितले एवढा मोठा घटना झाल्याच्या नंतर आता पाठवून राहिलं, ते आता ठीक करत, पण याच्या अगोदर जर केलं असतं तर असा पुन्हा घटना झाली नसती. ही घटना घडल्या म्हणून तुमच्या गावात काय वातावरण निर्माण झालं आहे? मोठी दुःखद घटना झाली आहे. त्या वन विभागवाल्यानं आम्ही शेतात जातो तर आमचं बंदोबस्त करून द्यावा, नाही तर मग आमच्या प्रोटेक्शनसाठी काही समस्या कराव्या. जाळी वगैरे जाळी वगैरे करून द्यावी अशी आमची मागणी. काय ना तुमचं सपना तर काय एवढी घटना घडली त्याबाबत काय म्हणणं तुमचं? तर गाववाल्यांचं असं म्हणणं आहे की गाववाल्यांची जी आता जी घटना होऊन राहिली आहे ना जंगलामध्ये जात आहे ते लोक काम कसे करतील. तरी या लोकांनी ती मागणी दिली द्यायली, महिन्याभरापासून मागणी देऊन ठेवली आहे, पण ते फॉरेस्टवाले नाही ते अधिकार लोक काही ॲक्शन घेऊन नाही राहिले. हे असेच होणार का? म्हणून आमचं असं म्हणणं आहे की त्या लोकांनी गावात लोकांसाठी त्यांना बंदोबस्त करायची, नाही तर त्यांना जे जानवर आहे ते पकडा, नाही तर तुम्ही ते जंगलामध्ये ते जायला. पण देव पण आहे ना गावामध्ये, जानवर येत आहे कसे करते नाही लोक. आता आज एक घटना झाली, उद्या आणखी होणार, तर मग कसं हे लोक जंगलात जाले घेऊन राहिले, वावर शेतात काम कसं करते. याच्याकरता आमची मागणी आहे तुम्ही आमची सेफ्टीसाठी तुम्ही काही करा, तर ते झाडाला होऊ द्या, नाही तर मग ते जानवर पकडा, तुम्ही काही करा. ते आमची मागणी एवढीच आहे. काय ना तुमचं? आणि त्यामुळे ते काम इथंच राहते, इथेच राहिलाय मला. मा म्हणणं असं आहे का आता हे 2-3 घटने झाले, चौथी घटना आहे. 2 दिवस झाले, त्याच्या पहिले 2 झाले, असेच होत राहील. आमचं म्हणणं असं आहे का यायना जंगलवाल्यानं बंदोबस्त करा. आणि हे सांगू असं मिटिंगमध्ये बाया बोलते तो आम्ही ना का करावं म्हणते, आणि आता का करावं म्हणल्यावर मग हे महिनाभरात हे असं घटना झाला. मग अजून जर यानं बंदोबस्त नाही केली मग असेच घटना होत राहील का. मग आम्ही ना कामाला नाही जाऊ का, कामाला जाऊ तर आमचं फोटो भरलं. आता त्या दिवसच्या घटनापासून आम्हाला कामाला जाऊच नाही लागत, काहून की असं अजून ना होय होऊन जाय, असं ना होय बा तिच्यावर झाला तर आमच्यावर होईल. ह्या धाकानं आम्हाला घराच्यावर निघूच नाही लागत. आमचं म्हणणं असं होतं का यांना बंदोबस्त करावं, नाही तर मग आपल्या जंगलात जाऱ्या लावा. कारण की हे एका वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये 6-7 महिन्यामध्ये 3-4 घटना होऊन गेले. वाघाचा झाला ना हे 3 हल्ल्याचे झाले. मग अजून नाही झाल्या पाहिजे म्हणून आमचं म्हणणं असं आहे का बिलकुल त्यांना बंदोबस्त करा, नाही तर मग आम्हाला त्यांना घरी पोसा, आम्ही कामाला जात नाही बंदोबस्त करेपर्यंत. आमचं हे म्हणणं आहे. नाही तर मग महिना बांधून द्या, याने जर नाही बंदोबस्त करणं होत तर, असं आमचं म्हणणं आहे बा. काय ना तुमचं? याचा अपघात झाला आहे तर तुमच्या वडिलाचं कसं झालं? तुमच्या वडिलाचं काय? माझ्या वडिलांचे जेवचे नेमके कोणतं काम करत होते? ते बकऱ्याच्या रडला जात होते, तर त्यांच्यावर पण हल्ला केला. कोणी केला होता तुमच्यावर? राम हल्ला. अच्छा.
किती असेल रानवलीपासून ते पाटील परिचारक? सर नागपूरचे राहते तिथे. हां. तर त्यांना जखमी केलं होतं. जखमी केल्याच्या नंतर आम्ही त्यांना दवाखान्यात केलं. दवाखान्यात ते 17 ते 18 दिवस राहिले. त्यांच्यानंतर मृत्यू झाला. तर हे ना आपला बंदोबस्त करावा जनावरांचा. आपला वॉल कंपाऊंड करून द्यावा यायला आम्हाला. हीच आमची विनंती आहे त्यांच्याकडे. माझं नाव रवींद्र कवडे आहे आणि तो असं माहीत झालं मला त्या दिवशी आलो आणि आजी केदार सार्वजनिक खूप दुःखद घटना झाली. कारण कसं आहे राहिलेलं मारलं पोराला, लहान पोरं आहे, 1.5 वर्षाचं पोरगं आहे ते. त्या पोरानं काय करावं कसं नाही. माईचं तर माईच होते, वडील तर होत नाही, पण माईची छाया माईच करू शकते अशी परिस्थिती आहे. तर असं शासनानं वन विभागानं थोडीशी आपली जानवरं कंपाऊंड केलं पाहिजे आपल्या जंगलाला. हीच माझी आमची अपेक्षा आहे. आमच्या गावात विभागानं बकऱ्या मारल्या, गाई मारल्या, भरपूर आधी चालूच आहे. आखरी आता परवाच 4 दिवस झाले या गोष्टीने. तर वाघ दोन वाढून 3 वाढत गेला. असं कुठं परेशानी आहे खूप. कारण कसं आहे त्या लहान आम्ही वावरात जाऊ का नाही जाऊ परिस्थिती अशी आहे. बाया घ्यायला नाही कोणाला वावरात. कसं पाहिजे येणं आपल्या बाया पाहून द्यावं, नाही येणं पाठवा बाया आपल्या, आम्हाला रोज द्यावं. आम्ही घरी बसतो, आपले प्राणी नाही हे करत, बंद नाही करत. बस इथली माझी अपेक्षा आहे. त्या पोराला थोडासा त्याच्या शाळेचा खर्च, याचा खर्च, सगळा खर्च द्यायला पाहिजे सरकार. हे आता इथलं मोठं केलं तर बस अशी माझी अपेक्षा. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.